2020 सालचा कोविड आठवतोय आपल्याला? त्यावेळेस संपूर्ण जगाला एकच चिंता लागलेली होती की ही जी महामारी चाललेली आहे ती आटोक्यात येईल किंवा नाही, आणि आली तर नेमकी केव्हा येईल. आज 2026ला म्हणजे कोविडच्या बरोबर 6 वर्षानंतर संपूर्ण जगाला पुन्हा एका नवीन चिंतेने घेरलेले आहे की आजचे हे जे युद्ध चाललेले आहे ते नेमके केव्हा संपेल. मित्रांनो, जगात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना हजारो वर्षांपासून घडत आलेल्या आहेत आणि भविष्यातही या घडतच राहतील. पण आपण मनुष्य या घटनांमधनं पुन्हा नव्याने सावरून भविष्यासाठी सज्ज होत असतो. अर्थव्यवस्थेचेही असेच आहे. जगातील आणि आपल्या देशातील सर्व चांगल्या वाईट घटनांचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होत असतो. पण दरवेळेस काही ठराविक कालावधीनंतर अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी ही पुन्हा नव्याने रुळावर येत असते, आणि हा सृष्टीचा पण नियम आहे. यातून आपल्याला एक शिकवण भेटते की जगात कुठलीही गोष्ट शाश्वत नाही आहे. बदल होत राहणे हा सृष्टीचा तसेच अर्थव्यवस्थेचाही नियम आहे. या दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात. पहिले म्हणजे संयम आणि दुसरा आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. बघा, निगेटिव्ह ॲटिट्यूड ठेवून जगात कोणाचेही भले होणार नाहीये. मग ॲटलिस्ट पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून मानसिक शांती मिळवायला तरी काय हरकत आहे. जसे कोविड येऊन गेल्याच्या 8-9 महिन्यानंतर आपल्याला आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पुन्हा स्थिर होऊन नव्या दमाने वाढताना आपण प्रत्यक्ष अनुभवले आहे. तसेच यावेळेसही काही ठराविक महिन्यांची ही कळ निघून गेल्यानंतर आपल्या आजच्या गुंतवणुकीचे मूल्य बदललेले दिसतील हा विश्वास ठेवायला काहीही हरकत नाही. कारण युद्ध हे दीर्घ मुदतीसाठी कोणत्याही देशाला, मग तो देश कितीही प्रगत असे ना, त्याला परवडणारे नसते. आणि प्रत्येक देश कुठेतरी फायनली आपला इगो बाजूला ठेवून थोड्या प्रमाणात कंटाळून दबावापुढे नमून कॉम्प्रोमाइज करायला तयार होत असतो. हे आपण इतिहासापासून शिकलेले आहोत. सो प्लीज संयम ठेवा आणि 2020 नंतर आलेल्या आजच्या या मार्केट करेक्शनचा जर आपणास शक्य असेल तर काही प्रमाणात का होईना आपल्या जुन्या गुंतवणुकीमध्ये अतिरिक्त परचेस करून त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, स्वस्तात खरेदी कराल आणि पुढे महाग झाल्यानंतर विकाल तरच अतिरिक्त कमवाल, बरोबर ना? सो अधिक माहितीसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.